गती देण्यापासून थांबलेला विक्रम पुढे नेण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करायचा आहे। प्रभाग तुम्ही सगळे बघतात, आता आम्ही चालत चालत आले जो पहिले इथं ज्या आमच्या जनतेने ज्या आमच्या नागरिकांनी शिवगंगानगरच्या ह्या इथल्या नगरसेवकाला संधी दिली होती आणि त्याला परत संधी मिळाली डबल 5 2015 ते 20 20 ते 25 असे 10 वर्ष मिळाले तरी तरी संधीचं सोनं त्याला करता आलं नाही। त्याला लोकांना इथल्या नागरिकांना पाणी देता आलं नाही, व्यवस्थित रस्ते देता आले नाही, व्यवस्थित लाईटी स्ट्रीट लाईटी नाही देता आल्या, कारण की महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत त्यांनी काही केलं नाही, ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत केलं नाही। खूप जे आता योगा आमच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवगंगाच्या महिला योगा करतात, पण मोठ्या प्रमाणामध्ये हॉलची व्यवस्था नाहीये। म्हणजे जिथं बघितलं त्यांनी जे करायला पाहिजे होतं ते त्यांनी काहीच केलेलं नाहीये। आता तुम्ही बघतायत कसं आमचा शिवगंगा आहे, पण नक्कीच यावेळेस संधी माझी जनता मला देणार आहे आणि त्याचं मी संधीचं नक्कीच सोनं करणार आहे। तुम्ही आता महिला आहात, महिलांच्या पण बऱ्याचशा काही समस्या असतात, तुम्ही त्या समस्या कशा पद्धतीने या महिलांच्या समस्येबाबत मी बोलत आहे। आता तुम्ही बघतात माझी भगिनी माझी मैत्रीण ज्या आमच्या मुली आहेत शिवगंगाच्या, ज्या रात्री बेरात्री आता जॉबवरून जातात, क्लासला जातात, अपरात्री येतात, पण तिथं सुरक्षिततेचं काहीच नाही। मला जेव्हा इथली जनता जिंकून देते तर मी एक पोलीस चौकीचा इथं बंदोबस्त करणार आहे। इथं स्ट्रीट लाईट आपण AI चे कॅमेरे लावणार आहोत, AI चे कॅमेरे लावणार आहोत जे एकदम व्यवस्थित महिलेच्या सुरक्षित पहिलेही आम्ही इथे 2.5 लाखाचे कॅमेरे बसवलेले होते सीसीटीव्ही, पण ज्यांनी नगरसेवक असताना त्यांनी नाही लावल्याने आम्ही लावलेलं तर त्यांना बघ चांगलं वाटलं नाही तर त्यांनी आमच्या वायरिंगी कट केलेल्या। पण जो आम्ही चांगला रस्ता कधी सोडला नाही, कारण की आम्ही चांगल्या दृष्टिकोनात शिवगंगाचा आम्ही चांगलाच बघितलेला होता की महिलांची सुरक्षितता, ज्येष्ठ चोऱ्यांचं प्रमाण एवढं वाढतंय, आज चोरीचं प्रमाण एवढं वाढतंय। इथला 10 वर्ष नगरसेवक असतानाही त्याला चोरी का होते हे त्याला समजलं नाही, तरी कधी त्याच्यावर मोर्चा काढला नाही, चोरीच्या बाबतीत कधी कंप्लेंट केली नाही। ही थोडी करणार त्याच्यावर कधी पाठपुरावा केला नाही, कारण की आमची जनता एवढी आता तुम्ही ही लाईन बघत असाल तर ही लाईनीच्या बाजूला एक झोपडपट्टी आहे जी आपली कॉलेज प्लॉटची आहे, पण त्यांनी लोकांच्या नजरेमध्ये टाकून दिलाय का ही ह्यांची वोटर बँक आहे। पण ती वोटर बँक आजपर्यंत वोटिंगसाठी आम्ही कधी लढलो नाही। आम्ही जे लढतो ते जनतेच्या न्याय हक्कासाठी, त्यांना न्याय मिळावा, त्यांना व्यवस्थित रस्ते मिळावे, त्यांना सगळं व्यवस्थित त्यांच्या सुविधा मिळायला पाहिजे, कारण की ते टॅक्स प्लेयर आहेत, कारण की ते टॅक्स भरतात तर त्यांना लाईट पाणी वीज सगळं मिळालं पाहिजे, पण ते मिळत नाही कारण की इथल्या नगरसेवकाचं लक्ष नाहीये। म्हणून आता जेव्हा आता वार्ड क्रमांक 22 प्रभाग क्रमांक 22 झालाय, आता तुम्ही बघितलं महिलांच्या सुरक्षतेबाबत जेव्हा तुम्ही बोलताय ना की इथली जी छोटी छोटी पोरं आहेत जी एरियाला यांच्या लागून ते त्यांचे मित्र आहेत, पण ते न बघता दुसऱ्यावर आरोप करायचा। माझ्यावर कोणीही आरोप करू शकत नाही, कारण की आतापर्यंत मी नगरसेविका नाहीये। मी प्रत्येकाला बोलते, जेव्हा 2 तारखेला इलेक्शन होते तेव्हा मी बोलले 3 तारखेपासून तुमचं मीटर सुरू होईल की ताई तुम्ही ह्या 5 वर्षात काय केलं म्हणून, आणि आता 21 डिसेंबर पासून मला विचारणा करतील लोक की तुम्ही काय केलं। पण इथला नगरसेवक त्याच्या डोळ्यावर एवढी पट्टी लागलेली आहे, तो मी काय केलंय मी काय करते तो सांगतोय। अरे तू 10 वर्षात काय केलं लोकांसाठी ते सांग, जनतेला पटवून दे का तू पाणी नाही देऊ शकला अजूनपर्यंत, वन भटकतात, टँकर येतोय, स्ट्रीट लाईट व्यवस्थित देऊ शकला नाही की जिथं गर्दुली पोरं बसतात नको ते करतायत। गार्डन मध्ये व्यवस्था व्यवस्थित नाही, गार्डन मध्ये एवढ्या बाटल्या पडलेल्या असतात, जेवढं बघाल तिथं म्हणजे कुठंच काय व्यवस्था नाहीये ना। महिलांची सुरक्षिततेबाबत त्यांनी विचार केला आणि काहीच नाही केलं। पण मी जेव्हा आलो तेव्हा मी करून दाखवणार, मी बोलून नाही दाखवणार, म्हणून मी तुमच्याबरोबर बोलत नाही, मी करून दाखवणार आहे तुम्हाला निवडणूक लढवावीशी का वाटते? जनतेसाठी। कारण की जेव्हा मला वाटलंच नव्हतं, कारण की मी एक पहिलं गृहिणी आहे, समाजसेविका तर आहेच कारण की मला त्याची आवड आहे, पण जेव्हा 2015 आम्ही उभं राहिलो तेव्हा मी शिवगंगातून राहिलो, ताई आमच्या बारकोपाड्यातून राहिल्या, त्या जिंकून आल्या। मी 40 मतांसाठी इथून माझी गेली, पण जो विश्वास त्यांनी दाखवला 450 मतदान मला इथं मिळाले, त्या विश्वासाने आज मी इथं आहे आणि त्यांचं खूप प्रेम मला मिळतोय। आता पण लोक 21 डिसेंबरला बघणार आहेत का मला किती प्रेम मिळणार आहे ते, कारण की हे मी बोलत नाही, कारण की मी काही नसताना 1 महिन्यात ह्या लोकांनी मला एवढं 450 मतदान केलेलं होतं। जे लोक इथं राहतात त्यांना 80-82 मतं मिळालेली होती, पण आता लोक ना माहिती का कोण करू शकतात आणि नगरपालिकेतून आणण्याची कोणाची ताकद आहे, कोणाची क्षमता आहे की कामं कोण पास करून आणू शकतात, आणि लोकांची सेवा करायला मला आवडतं।
हे मी 1 रुपया माझा खर्च करतो, मला आता 2 रुपये मला फक्त नगरपालिकेतून आणायचे जनतेसाठी त्यांच्या सुविधा. मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं? कारण की मी काम करणार आहे. ज्यांनी इथल्या नगरसेवकांना जे जिंकून दिलं त्यांनी काही केलं नाही. हे छोटं पाणी आणि छोटं हे करून होत नाहीये. कामं ही वेगळी असतात जनतेची आणि मला ते करायला आवडणार आहे आणि मी करून दाखवणार आहे. तर काही काय सांगणार आहात मतदारांसाठी समोर जात आहात, मतदारांना भेटत आहात, काय वाटतं मतदार तुम्हाला काय? नक्कीच, कारण माझा विचार करतील, कारण की आपण ज्या आता प्रभागात उभा आहात तो माझा हा जुना 51 वॉर्ड आहे. आपण जर पुढे जाणार असाल, आपण 50 मध्ये वॉर्ड मध्ये जर गेलात, आज इथे तुम्ही रस्ते बघा, इथल्या लाईट बघा. म्हणजे आज 2015ला मला एकच म्हणायचंय, 25 वर्षापासून इथे शिवसेनेची सत्ता होती. म्हणजे 2015ची आधीची गोष्ट सांगते. खासदार यांचा, आमदार शिवसेनेचा, खासदार शिवसेनेचा, नगराध्यक्ष शिवसेनेचा, नगरसेवक सुद्धा शिवसेनेचा. एवढा असताना सुद्धा शिवगंगामध्ये पाहिजे तो विकास झाला नाही किंवा त्या नगरसेवकाला करता आला नाही. त्यांनी का केला नाही, कोणत्या कारणामुळे केला नाही, ह्याचा जाब जनता नक्कीच विचारणार आहे त्यांना. पण 2015 पासून आपण सध्या स्थितीत ज्या वॉर्डामध्ये उभे आहेत, हा वॉर्ड क्रमांक 51 आहे. मॅडम, तुम्ही इथले जर रस्ते बघाल, इथल्या लाईट बघाल, इथली व्यवस्था बघाल, आता आपण आमच्या बरोबर प्रचार करताना फिरत आहात तर आपण बघितलेली असाल. आता ह्याच पुढे जेव्हा आम्ही वॉर्ड क्रमांक 50 मध्ये, जुना 50 मध्ये जाणार आहोत, तेव्हा तिथली तुम्ही परिस्थिती बघा. तिथे अंधाराचं साम्राज्य आहे, रस्ते नाही आहेत, सगळ्या गोष्टीचा तिथे अभाव आहे, पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. तर सगळ्याच गोष्टीचा लोक विचार करणार आहेत, जाणीवपूर्वक विचार करणार आहेत. शिवाय मी इथे आता तिसऱ्यांदा ही निवडणूक लढवत आहे. मी 2 वेळापूर्वी 2 वेळा नगरसेवक झालेली आहे. तर मला विकास कामं जी झालेली आहेत ती लोकांसमोर आहेत. पुन्हा वॉर्ड क्रमांक 51 हा डांबरमुक्त वॉर्ड माझा झालेला आहे. तर या दृष्टिकोनातून पण लोक विचार करणार आहेत आणि त्यांना एक सक्षम नेतृत्व हवंय, जे आज भारतीय जनता पक्षाने आम्हाला अधिकृत सुजाता भोईर आणि मला आणि आमच्या नगराध्यक्ष पदाचे ज्या उमेदवार आहेत तेजश्री करंजुले पाटील यांना एक सक्षम महिला नेतृत्व त्यांनी इथे वॉर्ड क्रमांक 22 मध्ये दिलेलं आहे. तर जनता जनार्दन नक्कीच या गोष्टीचा विचार करतील आणि आम्हाला नक्कीच मोठ्या संख्येने निवडून देतील. मतदारांना आता बदल हवा आहे. 100% मॅडम, 100%. कारण की काय झालेलं आहे, मी तुम्हाला आताही तेच सांगते का 25 म्हणजे 2015 पूर्वी हा वॉर्ड अर्धा माझ्याकडे आला होता, पण बाकी वॉर्ड हा शिवसेनेकडेच होता. आणि इथे 25 वर्ष सत्ता असताना, म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात असताना त्यांना विकास का करता आला नाही. तो विकास जर त्यांना करून घ्यायचा असेल शिवगंगा नगर मधील रहिवाशांना, तर ते नक्कीच यावेळेला परिवर्तन करतील आणि प्रभाग क्रमांक अ आणि ब मध्ये मोठ्या संख्येने ते दोघींना निवडून देतील. त्याच्या व्यतिरिक्त मी अजून एक गोष्ट सांगेन मॅडम, की 51 वॉर्ड आणि 50 हा लागून आहे. जेव्हा शिवगंगाच्या नगरसेवकाला विचारलं जात होतं का तुम्ही ह्या वॉर्डात 51 मध्ये समजा जर काही अडचण असेल, तर ते सरळ सरळ म्हणायचे, हा वॉर्ड माझा नाहीये, हा वॉर्ड अनिता भोईरांचा वॉर्ड आहे, तुम्ही त्यांना फोन करा किंवा त्यांच्याकडनं कामे करून घ्या, मी याच्यामध्ये येणार नाहीये. पण आजच्या स्थितीला देवाने अशी नियती घडवली आहे की या वॉर्ड क्रमांक 51 ची सुद्धा मतं त्या 50च्या नगरसेवकाला गरज भासली आहे. आता माझ्या वॉर्डातील नागरिक नक्कीच विचार करतील का आता मतं नक्की कोणाला द्यायची. भारतीय जनता वचननामा आहे जो इथल्या नगरसेवकाने जो वचननामा दिलेला आहे आणि त्यांची झालेली कामं दिलेली, तर त्यांनी 51 ची सुद्धा कामं त्याच्या ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि त्याचा काही त्याच्यात भाग नाही, त्याचा रोल नाहीये आणि त्या कामामध्ये नाही त्याचं पत्र आहे, नाही त्याच्यासाठी काही. पण त्यांच्यासाठी आम्ही पत्रव्यवहार वगैरे केलेलं, त्यांनी ताईने ते रस्ते केले. पण आता तुम्ही त्यांचा वचननामा बघा, त्यांनी सांगितलं त्यांनी सगळे रोड ही आता आपण उभे ना 51 चे, प्रत्येक 51 रोड ही त्यांनी टाकले. कोणाला त्यांनी किती रस्ते केले आणि त्याला जे रस्ते करायचे जिथून गुरुकुलची शाळेचा रस्ता जातोय, पण तरी सुद्धा त्याला ते जमलं नाही, करताना आलं. स्वतःच्या वाड्यातले रस्ते करताना आले, जिथे लोक नाही राहते तिथले रस्ते बनवले, कारण की तिथे त्यांनी फ्लॅट घेतलाय. बरोबर, कारण की त्याला पहिले तिथं जायला रस्ता पाहिजे, त्याच्या फ्लॅट मध्ये जायला त्याला रस्ता हवाय. पण नागरिक जिथून जातात, जिथून लहान मुलं शाळेमध्ये जातात, तो रस्ता त्याला नाही व्हायला पाहिजे. आणि इथे आम्ही, तुम्ही बोलले ना लोकांनी आम्हाला का निवडून दिलं पाहिजे, कारण की आम्ही इथं विकास कामे करणार आहोत आणि आम्ही आमचं विजन घेऊनच उतरलेलो आहोत. विचार करा, महिला सक्षमीकरण मी तुम्हाला सांगितलं, आम्ही एआयचे कॅमेरे वगैरे लावणार आहोत. त्याचसोबत आम्ही इथल्या जनतेला, इथल्या युवा पिढीला, महिलांना, युवतींना आम्ही इथं 3 मजल्याचं आम्ही समाज मंदिर बांधणार आहोत. त्याच्यामध्ये जे गरीबातले गरीब, श्रीमंतातले श्रीमंत त्यांचे लग्न, साखरपुडे, बर्थडे पार्टी करू शकतात. महिला योगा करू शकतात, महिलांसाठी वेगळी जिम, पुरुषांसाठी युवा आणि पुरुषांसाठी वेगळी जिम होणार आहे.
जे आपण बोलतात इथं तुम्ही बोलता बिल्डिंग एरिया पूर्ण 1 BHK फ्लॅट असतात की कोणाचा 2 BHK, पण मुलांना 10वी-12वीला अभ्यास करायला जागा नसते, पण त्यासाठी आम्ही अभ्यासिका ग्रंथालय करणार की शांततेत तो अभ्यास त्याचा करू शकतो. आणि हे सगळं आम्ही मोफत देणार. फक्त मेंटरीचं जे लग्न वगैरे होणार आहे ना ते आम्ही घेणार आहोत आणि त्यांना मोफत मध्येच मिळणार आहे सगळं. फक्त मेंटरीची पावती त्यांनी फाडायची आणि हे सगळं त्यांना मिळालं. तर इथला नगरसेवक हा विचार करू शकला असता 10 वर्षामध्ये, पण त्यांनी कधीही नाही केलं. हे विचार फक्त जो विजन घेऊन उतरतो आणि ज्याच्या डोक्यामध्ये विकास करण्याचं असतं ना, जनतेसाठी आपण काय करू शकतो ते आम्हीच विचार करू शकतात. कारण की इथले जे आहेत ना ते स्वतःचे पोट भरण्यासाठी नगरसेवक बनलेले आहेत, ते काय विकास कामं करण्यासाठी बनलेले नाहीयेत. म्हणून लोकांना खूप मोठं आहे. कारण की आम्ही काही नसताना 11 वर्ष केलेत. मी आपले माननीय किसन कथोरे यांच्या निधीतून आपण 2.5 कोटीचा जो गार्डनच्या भोवती माझी जनता जे रजनी आंटी कुठे आहे? ती पडलेली फक्त आमची एक भगिनी तिथं जी वयस्कर होती ती 60 वर्षाची, ती पडलेली गार्डनच्या बाजूला. तर आम्ही तो लगेच पत्र दिलं नगरपालिकेला की तिला 1 लाख रुपये लागले सर्वानंद मध्ये जायला. पण तेव्हा आम्ही विचार केला की हा रस्ता झाला पाहिजे. ब्रेकरच्या बाजूला खड्डा. इथल्या नगरसेवकाला समजत, लोक गार्डनच्या बाजूला चालतात, सकाळी मॉर्निंग वॉक करतात, संध्याकाळी जेवल्यावर टहलतात, पण त्यांनी तो विचार नाही केला. तो विचार फक्त आम्ही केला. नगरसेविका नसतानाही तो आम्ही 2.5 कोटीचा रस्ता जनतेला तिथला गार्डनच्या बाजूचा करून दिलाय. प्लस आम्ही गुरुकुलचा रस्ताही मंजूर झाला. आमच्याने होणार म्हणजे लगेच इलेक्शन होतं, आचारसंहितामध्ये होत नाही ना, म्हणून पूर्ण मंजूर होऊन सगळं टेंडर निघालाय. फक्त तो होणार. आपण ह्याचाही समाज मंदिराचाही बघा नारळ फोडलाय, तो पण 1 वर्षाच्या आत नागरिकांना तो देणार आहे. म्हणजे विचार करा, हे सगळं कोणी केलं पाहिजे, पण कोण देत आहे ऍडव्हान्स मध्ये? तर जर आम्ही ऍडव्हान्स मध्ये एवढं देत असू तर आम्ही जिंकल्यावर किती देणार? विचार करा. आमचे माननीय आता आपण आपले भारताचे पंतप्रधान बघतोय की ते किती देशामध्ये काम करतात, जगभरामध्ये काम करतात. तसेच आपले माननीय लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ तेही किती काम करतायत. आणि आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण दादा, तिथे एवढं लक्ष त्यांचं आहे बारकाईने की जनतेच्या तुम्ही ग्रँड खाली उतरून काम करा की प्रत्येक गरीबातला गरीब माणूस आपल्याला भेट झाली पाहिजे आणि त्यांचे कामं समस्या आम्ही आज घर घर फिरतोय. ही लोक आता निघालेत, इलेक्शन आले तर आम्ही 11 वर्ष पूर्ण सतत आम्ही लोकांच्या सेवेसाठी उतरले. कोरोनामध्ये आम्ही स्वतः इथला नगरसेवक नव्हता तेव्हा आम्ही कोरोनामध्ये 6,500 वॅक्सिन मोफत मध्ये दिल्या लोकांना, कारण की फ्री होतं. पण आम्ही तिथं आमचे रात्रभर मुलं उभं करून आम्ही वॅक्सिनेशन दिलेलं आहे. कोरोनामध्ये आम्ही धान्य, आम्ही बोलत नाही ही सेवा आहे, पण तरी सुद्धा जे तो आज जे काही सांगतोय नागरिकांना, तेव्हा जेव्हा नागरिकांना गरज होती तेव्हा आम्ही उभे होतो त्यांच्या दुःख काळामध्ये. पण आम्ही भाज्या धान्य असो असं अनेक आमच्या हातून भगवंतांनी चांगले कार्य करून घेतलेत नागरिकांसाठी. कारण की आपण सुखात सगळेच असतात पण दुःखात ही कमी लोक असतात. मग इथला नगरसेवक तो पिशवीमध्ये वाटायचा, पण आम्ही सगळ्यांना बोलून आमच्या ऑफिसला मास्क वगैरे सगळं वाटलेले, किती हजारो मास्क आम्ही असे वाटलेले आहोत. अशी कामं जी तो बोलतोय ते त्यांनी केलेली नाहीयेत. आणि आम्ही जी केलेली काम आहेत ना ती सेवा आम्ही बोलत ना ती नागरिकांनी बघितले ते 21 डिसेंबरला दिसणार आहेत. कारण की 20 तारखेला लोकांचं बटन बरोबर आमच्याच चिन्हावर जाणार आहे. कारण की त्यांना माहिती आहे कमळ हा विकास करणारा आहे आणि इथली तीच लोक काम करणार आहेत. म्हणून मला जनतेवर पूर्ण विश्वास आहे, ते आम्हाला तिघींनाही जिंकून देणार आहेत. एक मिनिट, मला या अनुषंगाने आता कळलं की जर मधले नगरसेवक म्हणतात वॉर्ड क्रमांक 51 चे रस्ते त्यांनी केलेले आहेत, मग तुम्ही हाच फंड हाच निधी तुम्ही वॉर्ड क्रमांक 50 मध्ये का नाही केला? आज 50 मध्ये जर आतमध्ये आवाज भवनच्या इथले जर आपण रस्ते बघितलेले ते एवढे खराब आहेत. हे रस्ते MMRDच्या माध्यमातून झाले, कारण की त्यावेळेला युतीमध्ये इथला आमदार इथला खासदार हा युतीमध्ये लढला गेला होता. माझ्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी पण युतीमध्ये त्यांना मतदान केलेलं आहे, म्हणजे ते बांधील होते इथल्या लोकांना सुद्धा. म्हणून ही कामं MMRDच्या मध्ये, याचा अर्थ असा नाहीये का ती कामं त्या नगरसेवकांनी केलेले आहेत. त्यांना जर एवढंच काम करायचं होतं तर त्यांनी वॉर्ड क्रमांक 50 मध्ये करायला पाहिजे होतं. आज अंधाराचं साम्राज्य काय आहे वॉर्ड क्रमांक 50 मध्ये? आज तिथे रस्त्याची दुरावस्था काय आहे? ही कामं म्हणजे दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घ्यायचं ते कितपत त्यांना योग्य वाटतं? एक नगरसेवक सुद्धा असं करू शकतो ते जनतेला चांगलं माहिती आहे, कारण जनतेने त्यावेळेला खासदार आणि आमदार हे युतीतून निवडून दिलेले आहेत. ते कोणत्या एका पक्षाचे किंवा शिवसेनेचे म्हणून निवडून दिलेले नव्हते, ते युतीचे होते. कारण की त्यांना जो निधी आलेला आहे MMRDचा हा आमच्या केंद्रातून आलेला आहे, राज्यातून आलेला आहे, हा कोणाचा वैयक्तिक फंड नाहीये. त्याच्यामुळे लोकांना ह्याची कल्पना आहे की हे काम कोणी केलं आहे आणि कोणी नाही. आणि पाणी तर बिलकुल नाहीये नागरिकांना. आज आम्ही आता जातोय ना
आधीच आम्हाला तर माहिती आहे, जेव्हा मी तर स्वतः 2015 ला तर आम्ही टँकर आम्ही बोललेलो इथं आम्हाला जिंकून द्या, आम्ही तुमच्या नळाला पाणी देऊ. आणि ते वैयक्तिक लोकांना ठराविक बिल्डिंगना मिळतात, कारण की बोलतात 700 लोकांची सेवा करायची तर माणूस जिंकतात. आणि आम्ही सगळ्यांची सेवा करतो, कारण की आमच्या मनात पाप नाही. आम्ही सेवेचं व्रत घेऊनच उतरलेलो आहोत. म्हणून जनता कळते. आम्ही जायच्या आतच जनता बोलते नाही तू ताई तुम्ही तेवढं काम केलंय, तुम्हीच जिंकून येणार आहेत. हे आमचे जनतेचे शब्द आहेत. भारताताई तुम आगे बढ़ो. तिघांची नावं घ्या सुजाताताई तुम आगे बढ़ो. आणि त्याच्यामध्ये मोबाईल होता ना. तसेच माझ्या जनतेला आता आव्हान असणार आणि विनंती असणार की आपल्या तेजश्री विश्वजित करुंदले पाटील त्या नगराध्यक्षासाठी आणि अ मधून सुजाता दिलीप भोईर म्हणजे मी स्वतः आणि ब मधून अनिताताई प्रकाश भोईर ह्या उभ्या आहेत. तर तुम्ही तिघींनाही चांगल्या मतांनी जिंकून द्या आणि तुमचा विश्वास करत जो आमचा विश्वास तुमच्यावर आहे तो विश्वास खरा करून दाखवा. धन्यवाद. 20 तारखेला सगळ्यांनी भरभरून मतदान पेटीत मतं टाकून आम्हाला मोठ्या संख्येने विजयी करा.